स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. दिव्य रेकी शक्तीच्या रेकी काय आहे हे समजून घेतल्यानंतर सगळ्यात महत्वाचं, जे लोक रेकॉर्डिंग बघतील त्यांनाही सूचना आहे. उद्या पहाटे 5:15 वाजता आपला लेव्हल 1चा शक्तिपात होणार आहे. हा एनर्जी एक्सचेंज प्रत्येकाने अटेंड करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही 10 दिवसांचं सेशन केलं पण तुमच्याकडनं जर हा एनर्जी एक्सचेंजचा क्लास मिस झाला, तर मग मात्र या क्लासचं बेनिफिट जे हवंय आपल्याला, जे आपण प्रॅक्टिकल करणार आहे उद्या, अन्न पाण्याची चव बदलणं, पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्यामध्ये इनटेक होणं, या सगळ्या गोष्टी आपण एक्सपिरियन्स करू शकणार नाही. या अनुभवांसाठी आपल्याला जीवनाला सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी आणि आनंदाच्या ऊर्जांची कनेक्ट करण्यासाठी उद्या पहाटे 5:15 ला होणारा शक्तिपात खूप महत्वाचा आहे. त्यानंतरच आपण या ऊर्जांचा वापर आपल्यासाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी करू शकतो. तर ही जी रेकी शक्ती आहे, जिला आपण उद्या कनेक्शन करणार आहे किंवा अनुभव करणार आहे, तर ही दिव्य रेकी शक्ती आपल्याला सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीचा सुंदर अनुभव आपल्या जीवनामध्ये करून देणार आहे. ठीक आहे. ज्यांचा एकदा शक्तिपात झालेला आहे त्यांनी तो परत घेण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही उद्याचं ऍक्टिव्हेशन रिपीट करू शकता. उद्या दुपारी जे आपण ऍक्टिव्हेशन घेणार आहे, ज्यात तुमच्या शब्दांनी मिठाचा खारटपणा कमी होणं किंवा तुमच्या शब्दांमुळे तुमच्या लाईफमध्ये एकदम सकारात्मकतेची ऊर्जा निर्माण होणं, या सगळ्या गोष्टी आपण उद्या प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स करणार आहे. स्पर्शाच्या माध्यमातनं जे आपण हिलिंग करू शकू हे देखील आपण उद्या अनुभवणार आहे. सो उद्याचं पहाटे 5:15 वाजता याच सेम लिंकवर आपल्याला कनेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर उद्या दुपारच्या सत्रामध्ये आपण ऍक्टिव्हेशन करून घेणार आहोत. ओके. त्यानंतर वेनसडेला अक्षय तृतीयेमुळे क्लासला सुट्टी राहील. तर आपलं नेक्स्ट सॅटरडे हे या बॅचचं डे लास्ट राहील. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सेकंड लेवल आणि थर्ड लेवलची आपली बॅच सोमवारपासनं सुरू होणार आहे. ओके. तर जे लोक पुढच्या प्रवासात येतील त्यांची आपली बॅच सेकंड लेवलची, जी कुठली सेकंड लेवलची बॅच असते ती लाईफ टाईम ऍक्सेस सोबत असते. कितीही बॅचेस तुम्ही किती वेळा रिपीट करू शकता. प्रत्येक बॅचचं लाईव्ह सेशनचा ऍक्सेस आणि रेकॉर्डिंग ऍक्सेस तुम्हाला दिल्या जातं. नोट्स PDF दिले जातात आणि एक मास्टर हिलर म्हणून तुम्हाला पूर्णपणे सकारात्मकतेच्या गाईडलाईन पण केल्या जातात. तर तो नंतरचा प्रवास आहे. पण सध्या आपल्याला उद्या पहाटे 5:15चं शक्तिपाताचं सेशन अटेंड करणं तेवढंच महत्वाचं आणि तेवढंच आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही ती प्रगती किंवा तो प्रोग्रेस स्वतःच्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स करू शकणार नाही. ओके. सो पुढे जाऊ आपण. आजचा आपला टॉपिक आहे औरा, आभा मंडल. काय असतं, कशा पद्धतीने आपण या आभा मंडळाला आपल्या जीवनामध्ये अनुभवू शकतो हे आपण बघणार आहे. ओके. चलो. तर आपण औरा हा विषय आपला आहे. आजचा जो टॉपिक आहे सगळ्यात महत्वाचं, मनुष्याचा औरा. आता बघा, आपण देवाच्या फोटोच्या अवतीभोवती एक प्रकाशाचं वलय बघितलेलं आहे प्रत्येकाने. ते कुठल्याही धर्माच्या, पंथाचा देवाचा फोटो असेल, पण तिथे आपण काय बघितलेलं आहे, एक असं आभामंडळ बघितलेलं आहे. मग हे आभामंडळ फक्त आपल्याच भोवती असतं की नाही, की कुणाच्याही असतं? काय वाटतं? काय वाटतं सीमा मॅडम, सांगा बरं. सीमा शेळके मॅडम, हे आभामंडळ फक्त आपल्या स्वतःलाच असतं की ते इतरत्र कुणालाही असू शकतं?
की देवालाच असतं? काही सांगता नाही येत मॅडम, काही एक्सपिरियन्स नाही. काही अनुभवलं नाही. ओके. तर हे जे आभा मंडळ आहे, हे सजीव, निर्जीव अशा प्रत्येक व्यक्तीला हे आभा मंडळ असतं. सजीव आणि निर्जीव प्रत्येक वस्तूला हे आभा मंडळ असतं. मग या आभा मंडळाचा आपल्या जीवनावर नेमका कसा परिणाम होतो ते आपण समजून घेऊ. ठीक आहे. या आभा मंडळाचा नेमका आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो? कोणी असं अनुभवलेलं आहे का की म्हणजे अचानक तुमच्या घरी एखादा व्यक्ती आला, सगळं काही चांगलं चालू होतं आणि अचानक घरचं वातावरण बिघडलं? काय होतं यावेळेस? तो जो कुठला व्यक्ती आला, तर त्याच्या येण्यानी तुमच्या घरची नकारात्मकता येते. किंवा अशा एखाद्या घरी गेल्यावर तुम्हाला लगेच उठून यायची इच्छा झाली? असं कधी झालंय का की नाही अभी यहाँ 1 मिनिट भी नहीं रुकना, वापस आना चाहिए? असंही घडतं. किंवा खूप गर्दीच्या ठिकाणी लग्न समारंभ आहे, शॉपिंग मॉल आहे, अशा ठिकाणून परत आल्यानंतर तुम्हाला खूप जास्ती अनइझी फील होतं. बरोबर आहे? म्हणजे फ्रेश वाटत नाही, डोकं दुखायला लागतं किंवा अजून बाकीच्या अडचणी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये अनुभवू शकता. ठीक आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणी ते व्यक्ती आपापल्या लाईफमध्ये येतात. याचा अर्थ काय आहे? मी तुम्हाला आज प्रॅक्टिकली करून दाखवते की दोन व्यक्तींचा औरा एकमेकांमध्ये मिक्स होतो. आत्ता नकोय मला. दोन व्यक्तींचा औरा एकमेकांच्या एनर्जीशी कनेक्ट होत असतो. काय वाटतं? तुमच्या घरात तुम्ही तर म्हणाल मॅडम आमच्या घरात 4 लोक आहे, ते तर आम्ही जवळजवळ बसतो, जेवण करतो, गप्पा करतो, आम्हाला तर कधी जाणवलं नाही. आज मी तुम्हाला त्या प्रॅक्टिकली तुम्हाला तो औरा दाखवणार आहे की दोन व्यक्तींचा औरा कशा पद्धतीने. पहिले औरा काय आहे समजून घेऊ. तर औरा म्हणजे आपलं सुरक्षेचं कवच, जे या ब्रह्मांडाने आपल्याला दिलेलं आहे. आपल्या औराला काही लेयर्स असतात आणि हे आपल्या सुरक्षेचं कवच आहे. आता बघा, होतं काय, सगळ्यात पहिले जे निगेटिव्हिटी येत असते ती आपल्या या आभा मंडळामध्ये, औरामध्ये येत असते. मग सर्वसामान्य व्यक्तीला हा औरा माहिती नाहीये, औरा क्लिन्झिंग माहिती नाहीये, आणि म्हणून तो काय करतो, औरा क्लिन्झिंग कधीच करत नाही. मग ही सगळी निगेटिव्हिटी त्याच्या 7 चक्रांवर इफेक्ट करते. ते पण सर्वसामान्य माणसाला माहिती नाही की 7 चक्र काही असतं आणि त्याला क्लीन केलं जातं. मग हा व्यक्ती ऍक्टिव्ह केव्हा होतो? जेव्हा त्याच्या जीवनामध्ये शारीरिक लेवलच्या, मानसिक लेवलच्या, भावनिक लेवलच्या विविध समस्यांचं आक्रमण होतं, तेव्हा तो व्यक्ती ऍक्टिव्ह होतो. ठीक आहे. जेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये शारीरिक आणि मानसिक लेवलच्या समस्या येतात, तेव्हा तो व्यक्ती ऍक्टिव्ह होतो आणि ऍक्शन मोडमध्ये येतो. आणि त्याचं हे ऍक्शन मोडमध्ये आल्यानंतर तो डॉक्टरांकडे जातो किंवा मानसिक आरोग्याच्या व्यक्तींकडे जातो, म्हणजे सायकोलॉजिस्टकडे जातो, किंवा मग मंदिरात जातो, किंवा ज्या धर्मपंथाला मानतो तिथे तिथे तो डोकं टेकवतो की बाबा मला या समस्येतनं बरं कर. आणि डॉक्टरांकडे गेलात तर आजची कंडिशन 10 पैकी 8 लोकांना बीपी, शुगर, थायरॉइड नावाचे आजार आहेत. आणि वर्षानुवर्ष औषध घेऊनही त्याचं सोल्युशन त्यांना मिळालेलं नाही. ते आपण त्या दिवशी डिस्कस केलं. व्यक्ती एका गोळीवरनं 2 गोळीवर, 2 गोळीवरनं 3 गोळीवर शिफ्ट होतो, त्याच्यानंतर इन्सुलिनवर शिफ्ट होतो, पण सोल्युशनकडे वळत नाही. ऑर्गन डॅमेज होत असतात. इट इज द रियालिटी. मग याचाच अर्थ काय? मेडिकल सायन्सला मर्यादा आहेत? सांगा. इट कॅन कंट्रोल द डिसीज और क्यूअर द डिसीज. क्या कर रहे हैं हम? कंट्रोल और क्यूअर काय करतोय? टाइप इन चॅट बॉक्स. काय करतोय मोहिनी मॅडम? क्लिअर करण्याचं काम करतो. मॅडम तू मग जर त्या मेडिसिननी जर आजार क्लिअर झाले असते तर मग एकाच्या 2 गोळ्या, दोनाच्या 3 गोळ्या, मग इन्सुलिनवर व्यक्ती गेला असता का? नसता गेला. मग विचार करा, मेडिकल सायन्स काय करू शकताय.
मेडिकल शायनिंग फक्त कंट्रोल करू शकते. कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो. जर तेवढ्याही हा. मेडिसिननी कंट्रोल झालं असतं तर कालांतराने मेडिसिनचे डोस वाढवावे लागले नसते. ही सत्यता आहे. हा. बरोबर आहे. ते कंट्रोल हो. ठेवण्यासाठीच मेडिसिनचे डोस वाढवले जातात. पण तरी देखील ते कंट्रोल होत नाही आणि हळूहळू मेडिसिन वाढवावं लागतं. याचाच अर्थ काय की रूट कॉज वर जोपर्यंत तुम्ही वर्क करणार नाही. मेडिकल सायन्स काय करते, आता एखाद्याला स्पॉन्डिलायटिस आहे, मानेचा त्रास आहे का इथे कोणी? स्पॉन्डिलायसिस, मानेचा त्रास. अपर्णा मॅडम अनम्यूट करा. येस मॅम. कुठून आहात मॅडम? कोकणातून. ओके, सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग. चला, आता तुम्हाला मानेचा त्रास आहे, ठीक आहे. येस मॅम. जीवनामध्ये असे किती जबाबदाऱ्यांचे ओझे उचलले सांगा तुम्ही. खूप होते, ओझी उचलत होते, अजूनही ओझी उचलते आणि पुढे दॅट उचलणारच इज आहे. द रिझन की त्यांना स्पॉन्डिलायटिस झाला. आलं लक्षात? ज्या व्यक्तींनी जबाबदाऱ्या खूप पेलल्या आहे जीवनामध्ये त्या व्यक्तीला पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं आणि गुडघ्यांचं दुखणं 100% येणार आहे. आणि मग समजा अपर्णा मॅडम डॉक्टरकडे गेले तर डॉक्टर त्यांना स्पॉन्डिलायटिस म्हणजे मानेचं पेन कमी करण्याचं मेडिसिन देतील आणि त्यांना सांगतील की मॅडम तुम्हाला एखाद्या फिजिओथेरपीकडनं एक्सरसाइज कराव्या लागतील. एक्सरसाइज हा तुमच्या जीवनाचा पार्ट असला पाहिजे. पण या बरोबर केसमध्ये आहे. काय झालं, बरोबर अपर्णा मॅडम हीच ट्रीटमेंट दिली डॉक्टरांनी. येस येस मॅम. आता अपर्णा मॅडमनी जरी रोज एक्सरसाइज केले, बरोबर आहे, काय होईल, फक्त कंट्रोल मात्र होईल. पण परमनंट ठीक होणार आहे का? नाही. मग का बरं आपण परमनंट ठीक होत नाही? रिझन येत आहे लक्षात? वी आर हो. वर्किंग द अप्पर लेवल. पण तो गुडघेदुखीचा जोपर्यंत मॅडमनी जेवढ्या जबाबदाऱ्या उचललेल्या आहे त्या जबाबदाऱ्यांचा जो ताण त्यांनी जीवनामध्ये सहन केलेला आहे त्या ताणावर उपचार होणार नाही तोपर्यंत फिजिकल बॉडीचा उपचार होऊच शकत नाही. त्याच प्रमाणे ज्याला बीपी आहे, शुगर आहे, हा कशातनं आलेला आहे? जीवनामध्ये अतिरिक्त घेतलेल्या ताणामुळे आलेला आहे. अतिरिक्त तणाव जो जीवनामध्ये सहन केलेला आहे त्याच्यामुळे बीपी शुगरची समस्या झालेली आहे. येत आहे लक्षात डिसीजेस काय त्या जीवनामध्ये? आणि आपण काय करून राहिलेलो आहे? त्या फिजिकल बॉडीला औषधांचा भरमार करून राहिलेलो आहे. मग औषधं घेऊन घेऊन जर व्यक्ती ठीक झाला असता तर तो निरोगी जीवन जगला असता की नाही? पण खरोखर ते निरोगत्व आपल्याला प्राप्त झालेलं आहे का? जीवनाची व्याख्या नाही. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने. बरोबर आहे. समाधान, सुख आणि निरोगत्वापर्यंत आपलं जीवनाला पोचवणं हे जीवनाचं ध्येय आहे. पण सकाळी उठल्यानंतर आपण समाधानी नसतो, झोपताना समाधानी नसतो. सुख आहे त्यात समाधान मानता येत नाही. रोज नवा शोध असतो आणि आरोग्यातला कॉम्प्रोमाइज करून आपण त्या समाधानाच्या सुखाच्या शोधात निघतो. रोज तो नव्या संघर्षाचा प्रवास चालू होतो की नाही सांगा? हो. कळतच नाही कशाच्या मागे धावतोय. काय मिळवायचं याची क्लॅरिटीच आपल्याला वय वाढत गेलं, जीवन बदलत गेलं, एकानंतर एक दिवस आपल्या जीवनामध्ये आले. पण कशासाठी जगतोय आणि कुठल्या ध्येयाच्या मागे धावतोय हीच क्लॅरिटी मात्र आपल्याला आली नाही. ओके, तर औरामध्ये येणारी निगेटिव्हिटी चक्रांमध्ये येते. चक्रांमधली निगेटिव्हिटी कुठे येते? फिजिकल बॉडीवर. आणि तुम्ही देता फिजिकल बॉडीला औषध, पण त्याचं रूट वेगळं होतं आणि म्हणून तुम्हाला पूर्णपणे तुम्ही क्युअर करू शकत नाही. कुठल्याही आजाराला ठीक करायचं असेल तर त्याच्या रूट कॉज पर्यंत पोहोचण्याचं गरज आहे. आणि हेच तुम्ही कॅन्सरच्या बाबतीत बघता. विचारांच्या अतिरिक्त दबाव. माझ्याकडे एक पुस्तक आहे, सुंदर पुस्तक माझ्या हातात आहे, लव्ह मेडिसिन अँड मिरॅकल्स. ज्यांनी हजारो सर्जरी केले, फॉरेनचे डॉक्टर आहेत, MD डॉक्टर आहेत, अनेक सर्जरी त्यांनी केल्या आणि त्यांनी सांगितलं की बिना औषधांनी सुद्धा, फक्त त्यांच्या पुस्तकाचं काय आहे, रुग्णांच्या अनुभवातून एका शल्य चिकित्सेकारकाने स्वप्रेरणेने बरे होण्याची घेतलेले धडे.
म्हणजे ते स्वतः सर्जन असून लोक फक्त अफर्मेशन आणि याच्यातून कसे बरे होतात याच्यावर बेस्ट सेलर पुस्तक लिहिलेलं आहे बर्नी सिगेल, जे स्वतः सर्जन आहेत, एमडी आहेत. मग विचार करा, और हम क्या सोचते हैं कि 2 गोलियां खा लो सवेरे शाम हमारा शुगर ठीक हो जाएगा. उससे शुगर ठीक नहीं होगा. 2 गोलियां खाने से बीपी नहीं ठीक होगा जब तक आप खुद को नहीं बदलोगे. तुमचा आहार विहार विचार बदलणार नाही तोपर्यंत जीवन बदलणार नाही. आणि बीपी शुगरच काय, तुमच्या जीवनातले नाते बदलणार नाही, तुमच्या जीवनातल्या अडचणी बदलणार नाही. सबको अगर बदलना चाहते हो तो सबसे पहले किसको बदलना है? खुद को बदलना है. और जब आप खुद को बदलोगे तो जिंदगी बहुत प्यारी हो जाएंगी. तर हा जो आपला ह्युमन औरा आहे, हा औरा लेअर या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये असते. हा औरा अगदी सजीव निर्जीव प्रत्येक व्यक्ती आणि वस्तूला असतो, जो मी आता तुम्हाला बघायला शिकवणार आहे. आता ज्या डॅमेजची गोष्ट करत होते किर्लियन फोटोग्राफीनुसार, आता बघा हा एका बोटाचा औरा आहे. इथे जो हा काळा भाग तुम्हाला दिसतो आहे त्या काळ्या भागामध्ये त्या व्यक्तीच्या फिंगरला थोडासा कट लागला असेल, एखादी जखम झाली असेल, म्हणून तिथली एनर्जी डॅमेज आहे. बाकीची एनर्जी पॉझिटिव्ह आहे आणि तिथे ब्लॅक आहे कारण तिथे नकारात्मक एनर्जी क्रिएट झालेली आहे, नकारात्मक ऊर्जा तिथे आलेली आहे. तर याच पद्धतीने आपण म्हणतो ना व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, हे का बरं होत असतं? प्रत्येक व्यक्तीनुसार त्याच्या औराचा कलर हा वेगवेगळा असतो आणि रेकीच्या 3rd लेवलमध्ये आम्ही त्या औराच्या कलरनुसार त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखायला शिकवतो. पण सध्या आपण औरा या लेवलमध्ये औरा बघायला शिकणार आहे आपण. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले आपण बघणार आहे औरा कसा असतो आणि तो कशा पद्धतीने काम करतो आणि कसा दिसतो, त्याचं आपल्या जीवनामध्ये महत्व काय आहे हे आपण बघणार आहे. चला, पेज दिसतं सगळ्यांना? या पेजवर तुमच्या समोरच मी एक डॉट काढते आता. आणि स्केच पेननी पण काढू शकता. आणि आता या डॉट कडे एकटक बघा. तुमच्या समोर मी डॉट काढला, एकटक या डॉट कडे बघा. कुणा कुणाला या डॉटच्या अवतीभोवती प्रकाशाचं वलय दिसतंय बघा, शॅडो नाही, एक असा प्रकाशाचा लाईट आल्यासारखा, जसं सूर्याच्या असा किरणांचा असा एक लाईट येतो ना, तसा एक लाईट तिथे आलेला कुणा कुणाला दिसत आहे. दिसला का? येस. ओके. आता हा या पॉइंटचा औरा आहे. सेम आता आपण हा पेन थोडा लाईट कलरचा आपण बघण्याचा प्रयत्न करू. आय एम नॉट टॉकिंग अबाउट शॅडो. शॅडो वेगळी असते आणि प्रकाशाचा लाईट वेगळा असतं. बघा इकडे या पेनाच्या इकडे बघाल तर हा तुम्हाला लाईट सरफेस दिसतोय, प्रकाशाचा किरण दिसत आहे, या साईडने लाईट दिसतंय का अपर्णा मॅडम? येस येस मॅम. हा या पेनाचा औरा आहे. काय आहे? हा जो पेन आहे या पेनाचा औरा हा आहे की हा जो आपण लाईट सरफेस बघतो आहे हा या पेनचा औरा आहे. आता या पद्धतीने तुम्ही कुठल्याही वस्तूचा औरा बघू शकता. परत सांगते, आय एम नॉट टॉकिंग अबाउट द शॅडो. इथे आपल्याला प्रकाशाचं वलय बघायचं आहे. प्रकाशाचं वलय म्हणजे त्या वस्तूचा किंवा त्या व्यक्तीचा औरा आहे. दिसला का? बघा येस मॅम. दिसत लाईटचे पूर्ण रांग. हम्म. बघा हा दिसत सर्कल पूर्ण लाईट वाला, शॅडो नाही आहे ती. ठीक आहे. आता मी माझा हात ठेवते इथे, माझ्या हाताचा तुम्हाला औरा बघायचा आहे. परत शॅडो बघायची नाहीये, प्रकाशाचं वलय दिसलं? बघा इथे पूर्ण हा एक लाईटचा वलय दिसतोय, शॅडो वेगळी हो. असते, दिसत आहे? हे बघा इथे येस. लाईट. ठीक आहे. हे इकडे या हाताच्या बाजूला बघा एक लाईट. आता हे काय झालं? हा जो औरा आपण आता बघितला, हा औरा म्हणजे काय आहे?
त्या त्या वस्तूचा प्रकाशाचं वलय आहे. त्या त्या वस्तूचं काय आहे? प्रकाशाचं वलय आहे जे आपण बघतोय. आता बघा, सगळ्यांना मी माझा औरा बघायचा कसा ते सांगते, मग तुम्ही तुमच्या घरच्या व्यक्तींचा औरा बघू शकणार आहे. ठीक आहे, माझ्या नोस्टिपवर लक्ष केंद्रित करा. माझ्या नोस्टिपवर लक्ष केंद्रित करा, बाकी इकडे तिकडे बघू नका. काही क्षणांमध्ये तुम्हाला माझा आवरा पण दिसेल. इथे असं पूर्ण प्रकाशाचं वलय प्रत्येकाला दिसेल. प्रयत्न करा. नो स्टिपवर फोकस करा. ज्या पद्धतीने तुम्ही पेजवर बघितलं, यू कॅन सी माय आवरा ऑल्सो. चला, काही मेसेज आले. हो, दिसत आहे. बाकीच्यांनी चेक करा. दिसलं का अपर्णा मॅडम? येस मॅम. मोहिनी मॅडम ऍक्च्युली दिसलं मॅम का? कसं दिसतं माहितीये का, एखादा मेरीगोल्ड राऊंड असतो ना, त्याला बघा ते लाईट्स लावतात, फ्लोरसंट वगैरे असतात, त्याच्यातला व्हाईट जो फ्लोरसंट कलर असतो ना, त्याप्रमाणे तो फ्लोरसंट कलर व्हाईट मधला येस. दिसतो. ओके, ग्रेट. आता आपण काय करणार आहे, मी 2-3 व्हॉलेंटियर घेते. आता इथून आपलं जे प्रॅक्टिकल राहील, मी तुम्हाला विदाऊट एनी टच दुसऱ्याचा आवरा बघायला, आवरा स्कॅन करायला शिकवणार आहे आत्ता. ठीक आहे? सो कुणासोबत पार्टनर आहेत का? एखादा जण जो प्रॅक्टिस करू शकेल तुमच्यासोबत? एखादा प्रॅक्टिस करायला कुणी आहे का तुमच्याकडे? गीता मॅडम. अजून कोणी? रेखा सोनले. मॅडम मला समजलं नाही काय तुम्ही त्या ऑरा कसं बघायचं ते असं. नो स्टिपवर लक्ष केंद्रित करा. नो स्टिपवर तर इथे असा प्रकाशाचा वलय दिसतंय बघा. तसंच तुम्ही तुमच्या घरी पण पाहू शकता तुमच्या याचं. आता रेखा मला सोनले टाकून या. कोण आहे तुमच्यासोबत प्रॅक्टिकल करायला मॅडम? हा हा हा. माझे मिस्टर आहेत. ओके, ठीक आहे. ते तयार आहेत का? रेडी आहेत का प्रॅक्टिकल करायला? हो हो तयार आहे. ओके, मी तुम्हाला पिन मध्ये घेते. अजून कोणी आहे का? एनीवन ज्यांना प्रॅक्टिस करायची आहे असं? सोनाली मॅडम. ओके, तुमच्यासोबत कोण आहे? माईक ऑन करा. माझी मुलगी आहे मॅडम. ओके, ग्रेट. मॅडम उभं राहायचंय. उभं राहायचंय. हा, उभं राहायचंय. ठीक ओके. आहे, आणि सर पण दिसले पाहिजे आम्हाला. सर जरा रेकॉर्डिंग होत आहे, 2 मिनिटात जरा चेंज करून आलात तर बरं होईल. लाईट बंद कर, दुसरा लाव. घाला ते ती हे घाला बनियन. तो बंद कर. हा, ये. बाजूला उभी ओके राहा. मॅडम, एका लाईट सरफेसवर च्या भिंतीच्या तिथे त्यांना उभं करा आणि त्यांच्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करा. तर लाईट सरफेस, जसं माझ्या मागे व्हाईट बॅकग्राऊंड आहे त्या पद्धतीने ओके. लाईट सरफेसच्या बॅकग्राऊंडवर लक्ष केंद्रित करा आता आणि नोज सेंटर मध्ये टिपवर घाला. फोकस करा. बस. आता तुम्हाला गमती गमतीचे प्रॅक्टिकल करणार आहे. अजून एखादा जण आहे का रेडी प्रॅक्टिकलसाठी? म्हणजे मी त्यांना चान्स देऊ शकेल. पाठीमागं लाईट आहे तसं उभं करू नये ना? नाही नाही, सरफेस प्लेन हवाय, लाईट सरफेस हवाय. लाईट हा येणारा नाही, इकडे लाईट ये. सरफेस, प्लेन प्लेन भिंत पाहिजे. ओके, इकडे ये. इकडे हा जा तिकडे. मॅडम बघा, सोनाली मॅडम मुलीकडे बघा एकटक आणि तिच्या नोज टिपवर फोकस करा. जिथे तिथे प्लेन भिंत आहे भिंतीला. तिथे, हा त्या भिंतीवर घ्या तिकडे. तिकडे तिकडे मागे मागे. हा तिकडे बस. आणि नोज टिपवर लक्ष केंद्रित करा. नाही माझ्याकडे. हलू नको. दिसलं का? सरफेस दिसला का रेखा मॅडम, सोनाली मॅडम? प्रयत्न करा. नोज टिपवर त्यांना डोळे बंद करा. तुम्ही जर त्यांच्याकडे त्यांच्या डोळे उघडे डोळे असेल तर बंद करा. तुम्ही डिस्टर्ब व्हाल. तुम्ही त्यांना डोळे डोळे बंद बंद करा. करायला सांगा आणि त्यांच्या नोज टिपवर फोकस करा. तर तुम्हाला आजूबाजूला असं व्हाईट कलरचं आवराचं वलय दिसेल. हा दिसलं? दिसलं. ओके, हो हा. तर रेखा हो. मॅडम, ओके, नेक्स्ट प्रॅक्टिकल.
आता या प्रॅक्टिकल मध्ये आपण एवढं सिद्ध केलं की प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूला आभामंडळ असतं, औरा असतं. आता नेक्स्ट जे आपलं प्रॅक्टिकल आहे त्या प्रॅक्टिकल मध्ये आपण काय बघणार आहे की दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात, जवळजवळ येतात, आजूबाजूला घरात वावरतात किंवा तुम्ही मार्केटमध्ये जाता, त्यावेळेस त्या दोन व्यक्तींचा औरा एकमेकात मिक्स होतो. पण आजपर्यंत कधी आपल्याला एक्सपिरियन्स केला का ती एनर्जी? पण ही दोन व्यक्ती जर पॉझिटिव्ह नसेल तर मग काय होईल? दोन पैकी एखादा निगेटिव्ह असेल तर आपला पण आभार मंडळ निगेटिव्ह होतो, कारण त्याच्या नकारात्मक ऊर्जा आपल्या आवराला स्पर्श केल्यामुळे आपल्याला चिडचिड वाटतं, निगेटिव्ह वाटतं. पण जर ती व्यक्ती चांगल्या स्वभावाची असेल, पॉझिटिव्ह असेल, तर मात्र आपल्या त्याच्यात आपण पॉझिटिव्ह एनर्जीला अट्रॅक्ट करत असतो. म्हणून नेहमी काय सांगितलं जातं, चांगल्या लोकांची संगत आपण केली पाहिजे. ओके, तर आता ती एनर्जी मिक्स होते की नाही ते आपण बघणार आहे की खरोखर दोन व्यक्ती, बाकीच्यांनी फक्त बघू नका, ज्यांना शक्य असेल हे प्रॅक्टिकल करा. रेखा मॅडम व्हिडिओ ऑन करा, माईक ऑन करा, माईक ऑन करा. ओके, आता काय करायचंय तुम्हाला, दोन्ही हात रब करून सरांना असं उभं करा, तुम्ही मुलीला असं उभं करा. दोन्ही हात एकदा रब करायचे असे, आणि तुम्ही 5 ते 6 फीट अंतरावरून दोन्ही हात रब करून हळूवार त्यांच्याकडे चालत जा. त्यांचे हात असे ठेवायला सांगा त्यांना, असे हात असे ठेवायला सांगा त्यांना. हात असे हात ठेवा, असे हात ठेवा. दोन्ही हात एकदा रब करा, ते दोन्ही असे ठेवा म्हणून. हातावर हात घासायचे आहेत आणि एकदा असे ठेवायचे. ठीक आहे, आणि हात असे कर बेटा, वर कर हात. ओके, आणि तुम्ही आता हळूहळू हात घासून असे हात करून हळूहळू चालत जा त्यांच्यापर्यंत. हळूहळू 5 ते 6 फुटाच्या अंतरावरून लांबून चालत जा मॅडम. त्यांना हात हलवून का म्हणा, हात त्याच अवस्थेत ठेवा सरळ. हाताला टच न करता, हाताला मॅग्नेटिक फील्ड काहीतरी खिचाव मुंगे आल्यासारखं कुणाला जाणवलं त्यांनी सांगा. विदाऊट शरीराला स्पर्श न करता दोन्ही हातांमध्ये काही अंतरावर जिथे स्पर्श झालेला नाहीये पण मॅग्नेटिक फील्ड आणि खिचाव कुणाला जाणवला. मला जाणवला. किती अंतरावर जाणवला? एक फुटाच्या अंतरावर जाणवला मला. ओके, ग्रेट. हा, इकडे सोनाली मॅडम अनम्यूट करा. मला जाणवला. किती अंतरावर? तरी एखादी फूट अंतरावर जाणवला. ओके, आता या प्रॅक्टिकलचं महत्व काय होतं समजून घ्या, की जेव्हा दोन लोक एकमेकांच्या संपर्कात येतात तर त्यांचा औरा एकमेकांशी कनेक्ट होतो. या प्रॅक्टिकलवरून आपण काय समजलं, दोन लोक जवळ येतात तेव्हा दोन लोकांचा औरा एकमेकांच्या एनर्जीशी कनेक्ट होतो. आणि जर का एखादा व्यक्ती निगेटिव्ह आहे तर मग त्याच्या औरामध्ये आपण गेलो तर आपणही निगेटिव्ह होऊन जातं. आणि जर का एखादा पॉझिटिव्ह सतत बोलणारा व्यक्ती आहे तर त्याच्या एनर्जीत आपण सतत राहिल्याने आपण देखील पॉझिटिव्ह होऊन जातो. हो, बरोबर. आणि म्हणून चांगल्या व्यक्तींचा स्वभाव आणि चांगल्या व्यक्तींची संगत ही नेहमी आपल्या आजूबाजूला असली पाहिजे. कळलं हे प्रॅक्टिकल? सेकंड प्रॅक्टिकल सगळ्यांना कळलं? ज्यांनी प्रॅक्टिकल करून बघितलं त्यांना एनर्जीचा एक्सपिरियन्स यायला. ओके, रेखा मॅडम कुठून आहात तुम्ही? मुंबई, वर्ली. ओके, नेक्स्ट प्रॅक्टिकल कडे वळूया. आता या प्रॅक्टिकल मध्ये आपण काय करणार आहे, विदाउट एनी टच समोरच्या व्यक्तीच्या शरीरावर काही दुखणं आहे का हे स्कॅन करायला शिकणार आहे. औरा स्कॅनिंग. आता आपण काय बघितलं, औरा फील केला की औरा एकमेकांचा प्रॅक्टिकली कनेक्ट होतो. आताच्या प्रॅक्टिकल मध्ये आपण काय बघणार आहे, दोन व्यक्ती म्हणजे समोरच्या व्यक्तीचा आपण विदाउट एनी टच औरा आपण स्कॅन करू शकतो. कसं करायचंय समजून घ्या. या प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला काय करायचं आहे तर समोरच्या व्यक्तीच्या जवळ समोरासमोर उभं राहायचंय. समोरासमोर उभं राहिल्यानंतर थोडं अंतर ठेवा की त्यांना स्पर्श होणार नाही, आणि त्यांच्या डोक्याच्या वरून दोन्ही हात रब करून डोक्याच्या वरून हळूवार हात खाली घ्यायचा आणि प्रश्न म्हणायचा
अगर इनके आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हातों में समा जाय नाही म्हणायचं, हातों में आ जाय म्हणायचं. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही हात खाली घ्याल, त्यांचे डोळे बंद असू द्या आणि हात ते सरळ उभे आहेत आणि तुम्ही हळूवार जेव्हा, तर जिथे समोरच्या व्यक्तीला शारीर लेवलचा काही ताण आहे किंवा मनावर काही ताण आहे तर काय होईल, आपल्याला हळूवार ते तिथे हात जड पडतील किंवा व्हायब्रेशन जाणवतील. आता व्हायब्रेशन तुम्ही अनुभवले, कुछ तो है एनर्जी हो ती तुम्ही फील हो केलेली आहे, त्याच हो. तिची पण हेवी एनर्जी तुम्हाला जाणवेल. चला करून बघा हे प्रॅक्टिकल. हात खाली करा. रिलॅक्स, डोळे डोळे बंद. बंद करून उभं राहायला सांगा. उनके ऊपर कोई नेगेटिव एनर्जी है तो वो मुझे फील हो. स्लोली हात खाली घ्यायचे, टच करायचा नाही आहे शरीराला कुठेच. अगदी हळूवार हळूवार खाली घ्यायचे हात. स्लोली. बाकीच्यांनी करून बघा, नुसतं बसून राहिल्याने होत नाही. मी सांगितलं होतं सोमवारपासून सगळे सगळे प्रॅक्टिकल सेशन आहेत आपले. ओके, असं घेऊन ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए करा. ब्रह्मांड शुद्ध हो जाए. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए, सारी निगेटिव्हिटी काढली ना. ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. हा, कुठे कुठे जाणवलं हेवीनेस, कुठे जाणवलं सांगा. सोनाली मॅडम, माईक ऑन करा. कुठे जाणवलं जडत्व, कुठे जाणवलं? थोडं डोक्याकडे जाणवलं. का ग बेटा, विचार करते की डोकं दुखत आहे? 10th मध्ये आहे ती आता. हा, म्हणून जास्ती टेन्शन घेतलं का? एक्स्ट्रा क्लासेस चालू झाले म्हणा, आहे ना? मला इथे जाणवलं. ओके. हा, तुम्हाला रेखा मॅडम कुठे जाणवलं हेवीनेस? शोल्डरला जाणवलं. त्या शोल्डर पेन हाताला. आहे का विचारा त्यांना कुठे काही. हो, शोल्डर पेन आहे तुम्हाला. हो. ओके, तर बघा ह्या आता ह्या तुम्ही साईडला. विदाऊट एनी टच, आपण या प्रॅक्टिकल मध्ये काय केलं, समोरच्या व्यक्तीला स्पर्श न करता त्या व्यक्तीचा तणाव, तो व्यक्ती अनोळखी जरी तुमच्या समोर आणून उभा ठेवला, ठीक आहे, तुम्ही म्हणाल की आमचं समोरच्या घरच्यांचं काय दुखतंय ते आम्हाला माहिती आहे, पण अनोळखी व्यक्ती जरी काही आणून ठेवला तरी देखील तुम्ही त्या व्यक्तीचा शारीरिक आणि मानसिक तणाव या प्रक्रियेतनं ओळखू शकता. ठीक आहे. आता आपण औरा बघायला शिकलो, औरा फील करायला शिकलो, औरा स्कॅन करायला शिकलो, पण त्याच्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे औरा क्लिन्झिंग. जी निगेटिव्हिटी आपल्या लाईफमध्ये येते तिला दूर करता येणं गरजेचं आहे. औरामध्ये 2 प्रकार आहेत क्लिन्झिंगचे. एक आहे फुल बॉडी औरा क्लिन्झिंग आणि एक आहे लोकल बॉडी पार्टचा औरा क्लिन्झिंग. आता फुल बॉडी औरा क्लिन्झिंग म्हणजे काय? मॅडम बसून घ्या तोपर्यंत. रेखा मॅडम, सोनाली मॅडम बसून घ्या. फुल बॉडी औरा क्लिन्झिंग म्हणजे काय? जिथे आपण पूर्ण बॉडी लेवलचं क्लिन्झिंग करत असतो. ठीक आहे. पूर्ण बॉडी लेवलचं क्लिन्झिंग साठी फुल बॉडी औरा क्लिन्झिंग. आणि कधी कधी काय होतं, फक्त डोकंच दुखत आहे, फक्त हातच दुखत आहे, गुडघाच दुखत आहे, त्यावेळेस आपण करतो लोकल बॉडी पार्टचं औरा क्लिन्झिंग. आता आपल्या घरी आपली आई आजी जेव्हा नजर काढायची, तिने कधीतरी शरीराला स्पर्श केलाय का हो? शरीराला स्पर्श न करता मीठ, मोहरी, मिरची वापरून औरा क्लिन्झिंग केलं जायचं. आता मी तुम्हाला 3rd लेवलचं टेक्निक 1st लेवलमध्ये शिकवते, कारण सगळेच लोक येणार नाही ना 1st, 2nd, 3rd लेवलला. तर एक उपाय सांगते तुम्हाला. बऱ्याच घरांमध्ये एखादा व्यक्ती सतत आजारी राहतो, घरी खूप चिडचिड राहते, घरचं वातावरण चांगलं नसतं, बरोबर आहे, किंवा मग खूप अडचणी येतात. अशा वेळेस काय करायचं, करून बघा मी सांगितलेला उपाय. आपण पाण्याबद्दल शिकलो की सायंटिस्ट मसुरेमोटोनी सांगितलंय की पाण्याला व्हायब्रेशन असतात. जशा सूचना तुम्ही देता त्यानुसार ते पाणी काम करतं. तर तुमच्या घराच्या जो व्यक्ती चिडचिड करतो, त्या चिडचिड करणाऱ्या किंवा आजारी व्यक्तीच्या बेडच्या खाली
एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी ठेवायचं आहे. पाणीला काय म्हटलं जातं? पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिसमें मिला दो होय उस जैसा. मग त्या पाण्याला काय करायचंय तुम्हाला? त्या पाण्याला तुम्हाला अफर्मेशन द्यायचं आहे. या व्यक्तीमध्ये कुठल्याही कारणाने, ज्या व्यक्तीच्या उशाखाली ठेवलंय तुम्ही पाणी, या व्यक्तीच्या जीवनामध्ये किंवा या व्यक्तीच्या औरामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल ती या पाण्याने शोषून घेतलेली आहे, असं अफर्मेशन द्यायचं आहे. ही प्रक्रिया दररोज 7 दिवस करायची आणि ते रोज सकाळी पाणी अशा रोपट्याला टाकायचं आहे जे मेलं तरी तुम्हाला फरक पडणार नाही. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम रोपट्यांचा जीव घ्यायचा का? दरवर्षी आपण गहू खातो ना, त्याच्यासाठी दरवर्षी शेती पिकवलीच जाते. रोजच आपण रोपटे मारत असतो, म्हणूनच आपण पालेभाज्या खातो, फळं खातो, खातो की नाही खात? ते आपण परत निर्माण करू शकतो. म्हणून असं रोपटं निवडायचं जे मेलं तरी तुम्हाला फरक पडणार नाही. ठीक आहे. आणि रोज ते पाणी त्या झाडाला नेऊन टाकायचं दुसऱ्या दिवशी सकाळी. चुकूनही ते पाणी कुणाला प्यायला द्यायचं नाही. ठीक आहे. बेड नसेल तर झोपताना फक्त झोपेत उठून ते पाणी पिऊ नका. थोडंसं हात लागणार नाही एवढं जिथे गादी बिदी टाकतात त्याच्या बाजूला ते पाणी ठेवा. अफर्मेशन सेम राहील. होईल काय, जर तुमच्यावर कुठलीही निगेटिव्हिटी असेल करून बघा, तर ते झाड सुकेल. कारण उन्हाळा दिवस आहे, पाणी टाकल्याने झाड सुकेल का? ते भरणार आहे. आणि एकच ग्लास पाणी टाकतो पण खूप सारं टाकत नाही आहे. बट इफ यू हॅव एनी काइंड ऑफ निगेटिव्हिटी तर काय होईल? बेडवर झोपत असाल तर पिलोच्या साईडने खाली ठेवा म्हटलं, उशीच्या बाजूने पलंगाच्या बाजूला ठेवा. खाली झोपत असाल तरी धक्का लागणार नाही असा ठेवा. टॉयलेटमध्ये जर तुम्ही ते पाणी टाकलं तर तुम्हाला कळेल का तुमच्यावर निगेटिव्हिटी आहे की नाही? ते प्रॅक्टिकल सांगते मी तुम्हाला. मी काय म्हटलं मागच्या आठवड्यात, पुढच्या आठवड्यात आपण सगळे प्रॅक्टिकल सेशन करणार आहे. तर मग हे 3rd लेवलची टेक्निक मी तुम्हाला सांगते आहे की जर तुमच्या आवरामध्ये कुठल्या कारणाने निगेटिव्हिटी असेल तर त्या पाण्याला अफर्मेशन द्या आणि ते पाणी अशा रोपट्याला टाका की ते सुकलं तर फरक पडणार नाही. आणि जर नाही सुकलं तर समजून जायचं की आपल्यावर कोणती निगेटिव्हिटी नाहीये. ठीक आहे. कळलं? हा एक मास्टर लेवलचा उपाय. त्याच्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये, आता मी तुम्हाला एक बिझनेस ट्रिक पण देऊन देते. माझे भरपूर स्टुडंट हे करतात. अमेझॉनवर जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला बाथ सॉल्ट दिसतं. अमेझॉनवर काय दिसतं? बाथ सॉल्ट दिसतं ना. आता ते बाथ सॉल्ट किती महाग असतं? मी ते तुम्हाला 100 रुपयाच्या आत बनवायचं टेक्निक सांगते. ते 1 किलोच्या पॅकेटमध्ये. मिठामध्ये सगळ्या प्रकारची निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्याची क्षमता असते. म्हणून त्या नकारात्मक ऊर्जांना काढण्यासाठी घरच्या फ्लोर क्लिनिंग मध्ये आठवड्यातनं 2दा तरी मीठ टाका, समुद्री खडे मीठ. घरामध्ये निगेटिव्हिटी येणार नाही. दुसरं, आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं ते कसं बनवायचं? अमेझॉन घ्यायची गरज नाही आहे, जे घेऊ शकतात घ्यायचं. घरी कसं बनवायचं? आता रॉक सॉल्ट कुठेही मिळतो मार्केटमध्ये. 1 किलो रॉक सॉल्ट आणला 60 रुपयाचा मिनिमम मिळतो. महागाच्या क्वालिटीचा घ्यायची गरज नाही आहे. जो स्वस्त असेल तो आपल्याला चालतो. त्याच्यामध्ये टाकायच्या ताज्या गुलाबाच्या पाकळ्या आणि एखादा सुंदर सोप इसेन्स. मार्केटला तेच बाथ सॉल्ट तयार करून कितीला विकतात? 300, 400, 500, 600 अशा महागामध्ये ते विकल्या जातात. जे घरच्या घरी तुम्ही आंघोळीच्या ह्याच्यात थोडंसं टाकून औरा क्लिन्झिंग आरामात तुमचं होऊ शकतं. तर याच्याने तुमच्या औरा क्लिन्झिंगचे उपाय आहेत. आता हे झालं नॉर्मली. अजून एक उपाय सांगते. हे क्लिन्झिंग जर तुम्ही 15 दिवस केलं तर आरोग्य तर चांगलं होईलच, पण तुमच्या लाईफमध्ये जे काही औरा लेवलवरच्या निगेटिव्हिटी आहे, सगळे उपाय मी लोकांसाठी आणि तुमच्यासाठी मिळून सांगत आहे. तुमच्यासाठी पण तुम्ही वापरू शकता आणि इतरांनाही सेम उपाय देऊ शकता. ठीक आहे. दुसऱ्यांसाठीच आपण करत नाहीये, स्वतःसाठी पण हे सगळे उपाय आपण करू शकतो. आता काय करायचं? 2 टबमध्ये स्वच्छ पाणी भरायचं. एका पाण्यामध्ये मीठ टाकायचं
आणि त्याच्यात 10 मिनिटं पाय टाकायचं आणि अफर्मेशन द्यायचं की माझ्या शरीर, मन, 7 चक्र आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर ती या पाण्याने शोषून घेतली आहे. अफर्मेशन काय द्यायचं? जसं आता मी म्हणणार, मी मंजुषा, माझं शरीर, मन, 7 चक्र आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी असेल तर ती या पाण्याने शोषून घेतलेली आहे. ठीक आहे, तर ती या पाण्याने शोषून घेतलेली आहे असं अफर्मेशन देणार आणि मग सगळ्या प्रकारची निगेटिव्हिटी आपण काढून टाक. यू विल रिमूव्ह ऑल काइंड ऑफ निगेटिव्हिटी. सगळ्या प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपण काढून टाकणार. आणि ते पाणी पण काय करायचंय? स्वच्छ पाणी जे दुसऱ्या टबमध्ये पाय स्वच्छ धुवायचे, एक नॅपकिनने पुसून टाकायचं, ते या पाण्याला फ्लश करा. याला झाडाला टाकायची गरज नाही. याला तुम्ही फ्लश करू शकता. तर दररोजची निगेटिव्ह, बघ मला सांगा, रोज तुम्ही वेगवेगळ्या लोकांच्या औरामध्ये जाल, रोज चांगले वाईट लोक तुमच्या संपर्कात येतील, रोज त्यांच्या एनर्जी तुम्हाला कनेक्ट होतील. मग बेटर वे, हम जैसे शरीर की स्वच्छता करते सिर्फ नहाने से, तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं मीठ टाकून द्या, अफर्मेशन देऊन द्या, तर तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी कलेक्ट करू शकता. आणि एनर्जीच्या क्लासला झोपून क्लास करणाऱ्यांची एनर्जी कशी वाढणार आहे मला कळतच नाही. वी आर डुईंग द क्लास ऑफ एनर्जी आणि आपण स्वतः जर झोपून क्लास कराल तर तुम्हाला एनर्जी कशी भेटणार आहे क्लासमधनं? 75 वर्षाचे, 80 वर्षाचे लोक बसून क्लास करून राहिले आणि 40-50 वर्षाचे लोक झोपून क्लास करून राहिले. कसं होणार? कशी एनर्जी आपली वाढणार आहे? अरे जशी पेरणी करू तशी उगवणार आहे ना. मग आपल्या जीवनामध्ये माय स्वस्त होऊ. चला बरं, जरा झोपलेल्या लोकांना जागा करू. दोन्ही हात असे करा बरं, जरा जे लोक झोपलेले आहेत जरा त्यांना उठवायची वेळ झालेली आहे. दोन्ही हात असे करा. मैं स्वस्त हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. उठायलाच तयार नाही. काय करणार? उठा बरं लवकर, नाही तर आता नावाने हाक मारेल मी कोण झोपलाय. मैं स्वस्त हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. डोळे चढवू नका, प्रॅक्टिकल करा. चला मॅडम, डोळे करा, ऍक्शन. जर एनर्जी पाहिजे तर एनर्जी द्या, नाही तर काय नुसतं बुवाचं कीर्तन ऐकायला आले का? मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही जशी एनर्जी द्याल तसे तुमच्याकडे रिझल्ट येणार आहे. स्वस्त म्हणजे शरीर आणि मनाने स्वस्थ, मस्त म्हणजे प्रत्येक क्षण कसा करतोय? एन्जॉय. आणि त्याचा रिझल्ट जीवनामध्ये कसा येतोय? जबरदस्त. आणि जबरदस्त जीवन जगल्यावर कसं होईल? मागे जेव्हा कालच्या दिवसात वळून बघाल, वाह क्या कल का दिन गया मेरा, काय मस्त दिवस कालचा जगलो, आजच्या जीवनाला परत आनंदाने जगलो, तर रोज मस्त मस्त जगलो तर भविष्य आपोआप आनंदाने निर्माण होणार आहे. आभार मॅडम, झोपून उठल्याबद्दल धन्यवाद. मंडळ आपलं आभारी आहे. रेकी इज द पॉवरफुल एनर्जी सेशन आणि या एनर्जीला आपल्याला जर ऍक्टिव्हेट करायचं असेल तर आपली एनर्जी स्ट्रॉंग पाहिजे. ठीक आहे, फक्त झोपून क्लास केल्याने होणार नाही. ओनली युअर ऍक्शन्स कॅन चेंज युअर लाईफ. सो जैसी ऍक्शन दोगे वैसा ही जीवन बनने वाला है. आता आपण पूर्ण होल बॉडीचं औरा क्लिन्झिंग बघणार आहे, स्वतःचं, दुसऱ्यांचं औरा क्लिन्झिंग कसं करायचं आणि ताप आल्यावर ताप कसा कमी करायचा. आमच्या विदर्भामध्ये एक शब्द आहे, झाव काढणे. कोणी कोणी ऐकलाय? ताप आल्यावर ते ताप काढला जातो, ऐकलाय ना? हा, या मॅडम म्हणतात एक ऐकलेलं आहे. इकडे सोनाली मॅडमनी पण ऐकलंय. विदर्भाच्या लोकांनी मुख्यतः ऐकलं असेल. रॉक सॉल्ट म्हणजे गुलाबी सॉल्ट, जे आजकाल जेवणात वापरायचं असतं, खाण्यासाठी वापरायचं असतं. तर त्याच्यातही ताप काढण्यासाठी व्यक्तीच्या बॉडीला स्पर्श केला जात नाही. व्यक्तीच्या बॉडीला स्पर्श केला जात नाही, त्याच्यामध्ये सुद्धा फक्त दुरून आपण हिलिंग करत असतो. तर जे मी तुम्हाला आज 3 व्हिडिओ टाकेल, 2 व्हिडिओ टाकते. एक हो 3 व्हिडिओ, एक ताप कमी करायचा व्हिडिओ टाकते, एक लोकल बॉडी ओरा क्लिन्झिंगचा व्हिडिओ टाकते आणि एक फुल बॉडी ओरा क्लिन्झिंग दुसऱ्यांचा. आणि स्वतःचा औरा क्लिन्झिंग कसं करायचं ते पण शिकवण्याच्या आधी आपण स्वतःचा औरा तर पाहिलाच नाही, दुसऱ्यांचा पाहिला, स्वतःचा कसा बघणार? तर आरशामध्ये उभं राहायचं, मागचा सरफेस प्लेन असला पाहिजे आणि स्वतःच्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करा. तुम्ही तुमचा स्वतःचा औरा देखील बघू शकणार आहे. ठीक आहे,
स्वतःचा औरा क्लिन्झिंग औरा बघण्यासाठी स्वतःच्या नोज टिपवर लक्ष केंद्रित करा. आता मी तुम्हाला तुमचा औरा फील करायला शिकवते. ठीक आहे? ओके. दोन्ही हात रब करा. रब युअर हँड्स. ट्राय टू फील द एनर्जी. बघा इथे तुम्हाला एक मॅग्नेटिक फील्ड जाणवेल. हा तुमच्या या दोन हातांमधला औरा. एक असं काहीतरी मॅग्नेटिक खिचाव तुम्हाला तुमच्या हातामध्ये जाणवेल. ठीक आहे? यू कॅन फील द एनर्जी. तुम्ही त्यांची म्हणजे स्वतःची एनर्जी कोणाकोणाला फील झाली? काहीतरी मॅग्नेटिक हाताच्या आजूबाजूला. ही तुमची स्वतःची एनर्जी. आता दोन्ही हात रब करा. दोन्ही हात रब करा आणि कानाच्या तिथे ठेवा. बघा कोणाकोणाच्या कानातून गरम वाफा निघतात. असं खूप हेवी जाणवतं. बघा बरं कानाच्या तिथे कोणाच्या गरम वाफा निघायला लागल्या. कुछ तो फील हो रहा है, बहुत ज्यादा अनइजी. जाणवला खिचाव? कान आणि हाताच्या मध्ये टच करायचा नाहीये, दुरून ठेवायचे आहेत हात. जाणवलं का अपर्णा मॅडम? ओके. काय एक दोन लोकांची माईक ऑन ठेवली तर मला उत्तर भेटतील. प्रॅक्टिकलच्या होत नाही यार. चला ऑन करा बरोबर अपर्णा मॅडम माईक. इकडे सोनाली मॅडम माईक ऑन करा. जाणवलं का? येस मॅम. इवन बोटांच्या टिपला पण असं झिंझिण्या वगैरे आता जाणवतात. याचा अर्थ बघा, जे लोक जास्त हेडफोन वापरतात त्यांना इथे तर बिलकुल असा ठणका पडल्यासारखं जाणवलं असेल. का? तेवढं डॅमेज आपण करून ठेवलेलं आहे. ठीक आहे? आता जे लोक जास्ती विचार करतात, अतिविचार असतो, थोडा असा हात ठेवा. दूर टच करायचं नाही, असा हात ठेवा. जे लोक अतिविचार करतात तिथे बघा असे व्हायब्रेशन चालू झाले फास्ट मध्ये हातामध्ये संवेदना. झालं का अपर्णा मॅडम? नाही मॅडम. चला विचार करत नाही का तुम्ही जास्ती? बहुतेक मॅडम आधी करायचे. आता गेले 3 महिने मी मेडिटेशन करते 7 चक्राचं, त्याच्यामुळे मला बहुतेक जाणवत आहे असं. चला ग्रेट. त्याच्यानंतर जिन्होंने दिल पे बहुत बड़ा बोझ रखा है त्यांनी हात रब करून फक्त हृदयाच्या समोर चेक करा. हा अचानक घाबरल्यासारखं व्हायला लागेल. जिन्होंने दिल पे बहुत बड़ा बोझ रखा है. जाणवलं मोहिनी मॅडम? जाणवलं का अपर्णा मॅडम? होय होय हो मॅम. मॅडम जाणवलं. मला उबदार थोडस आणि मुंग्या मुंग्याच जाणवतंय जास्त. येस, तर मुंग्या म्हणजेच ती एनर्जी आहे. ठीक आहे? ओके. आता आपण स्वतःचा औरा कसा बघणार आहे माहितीये का? दोन व्यक्ती जेव्हा असं हँड रब करतील आणि थोडस जवळ आणि दूर जवळ आणि दूर करतील तर तुमच्या हातांमध्ये सुद्धा एकमेकांच्या हातांकडे खिचाव करणारी एक मॅग्नेटिक एनर्जी तुम्हाला जाणवेल. जस्ट राईट.
कोणाकोणाला जाणवलं हातांमध्ये कुछ तो है? हा देखील तुमच्या दोन हातांच्या मध्ये येणारा तुमचा एनर्जीचा फील्ड आहे. सो या पद्धतीने ओके. तर आता आपण बघणार आहे सेल्फ औरा क्लिन्झिंग, स्वतःचा औरा क्लीन कसा करायचा. तर दोन्ही हात रब करायचे आणि अफर्मेशन द्यायचं, अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तर वो मेरे हाथों में आ जाए. थोडं हळूवार हात खाली घ्यायचे, हाताचा कपशेप ठेवायचा आहे आणि हळूवार हात खाली घ्यायचे आहेत आणि तीनदा फुंकर मारून ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. ठीक आहे, आपण डिस्ट्रॉय बिस्ट्रॉय करत नाही, सगळी नकारात्मकतेला पॉझिटिव्ह टाकतोय. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो तो मेरे हाथों में आ जाए. अगर मेरे आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता हो मेरे हाथों में आ जाए, ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. या पद्धतीने 3 वेळा औरा क्लिन्झिंग आपण स्वतःच केलं. आंघोळीच्या पाण्यामध्ये सेंधव मीठ वापरलं, जे बाथ सॉल्ट मी सांगितलंय, आणि घरच्या पोच्यामध्ये किंवा ती पाण्याची जी ऍक्टिव्हिटी सांगितली, या पद्धतीने ऍक्टिव्हिटी केली तर तुम्ही बऱ्याच लोकांच्या लाईफ मधल्या निगेटिव्हिटी काढू शकाल आणि स्वतःचा औरा पण क्लीन करू शकाल. आता लोकल बॉडी पार्टचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवते, तरी थोडक्यात सांगते की जिथे दुखत आहे तिथून गवत उपटल्यासारखं काढायचं, तिथली सगळी निगेटिव्हिटी रिमूव्ह करायची और ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांना म्हणजे जर तुम्हाला म्हटलं, बरेच लोक मला फोन म्हणजे असं मेसेज करतात, मॅडम रेकी म्हणजे ना अंधश्रद्धा आहे असं आम्हाला माहिती आहे, असं काही लोक मला म्हणतात. त्यांच्यासाठी आपण एक उत्तर शोधून ठेवलेलं आहे, जे उत्तर तुम्ही पण लोकांना देऊ शकता. कारण भारतामध्ये रेकीकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा चुकीचा आहे. त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, एकच मिनिट, आपण ओपन झालं आपलं, इकडे गेलो आणि रेकी इन हॉस्पिटल सर्च करायचं आणि त्याच्या इमेजेस लोकांना दाखवायच्या किंवा त्याची माहिती बघा इथे दिलेला आहे. चला, कोण वाचेल? अपर्णा एवढं वाचा बरं, काय लिहिलंय स्क्रीनवर. Reiki in hospitals is gaining popularity पॉप्युलॅरिटी, as a complementary कॉम्प्लिमेंटरी therapy थेरपी, to मॅनेज help स्ट्रेस, manage एन्झायटी अँड पेन, प्रमोटिंग रिलॅक्सेशन अँड potential. पोटेन्शियली. आता लक्षात घ्या, तुमच्या बॉडीवरचा पेन, आता जर हॉस्पिटलवाले हे म्हणत आहे रेकी हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाते, आणि आता जर आपण या इमेजवर क्लिक केलं तर हजारो इमेज तुम्हाला गुगलवर हॉस्पिटलच्या ओपन होत असतील, तर रेकी अंधश्रद्धा असू शकेल का? तर ज्या लोकांना रेकी अंधश्रद्धा वाटते, औरा क्लिन्झिंग चक्र, आज जे गोष्टी आपण सोडून टाकल्या ती गोष्ट विदेशांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचत आहे, याचाच अर्थ काय आहे, बिफोर आणि आफ्टर रेकी खूप काम करते आणि म्हणून ती हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाते पेशंटला रिकव्हरीसाठी, फिजिकल आणि मेंटल स्ट्रेसमधनं बाहेर पडण्यासाठी, आणि जे कुठलेही साईड इफेक्ट नसल्यामुळे अनेक देशांमध्ये आता रेकीला अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून वापरल्या जाते. पण आम्ही भारत सरकारकडे, जेव्हा मी रेकी काउन्सिल ऑफ इंडियाची व्हाईस चेअरमन आहे, आणि जेव्हा आम्ही भारत सरकारकडे जेव्हा हा प्रस्ताव 2014 मध्ये आरसीआयच्या माध्यमातून गेला, तर लॅक ऑफ एव्हिडन्स म्हणून तो प्रस्ताव टाकून दिला होता. पण आजकाल कसं आहे, रेकीच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती आपलं भलं करतोय, कारण रेकी खरोखर आपल्याला खूप पॉझिटिव्हिटी लाईफमध्ये निर्माण करते. ते लोक कल्याणासाठी काम करायला आपल्याकडे वेळ नाही आहे, म्हणून या गोष्टी भारतामध्ये पेंडिंग आहे. पण असो, या फ्री क्लासेसच्या माध्यमातून का होईना, पण जर आपण दैनंदिन लेवलवर या रेकी ऊर्जा स्वतःच्या जीवनात वापरल्या तर नक्कीच आपण ती पॉझिटिव्हिटी मल्टिपल आपल्या आयुष्यामध्ये करू शकू. ओके, सो विश यू ऑल द बेस्ट. उद्या पहाटे 4:15 वाजता याच लिंकवर शक्तिपातासाठी आपल्याला जॉईन करायचं आहे. जे लोक उद्या शक्तिपाताला जॉईन करणार नाही त्यांना या 10 दिवसांच्या सेशनचा काही फायदा होणार नाही, कारण ऍक्च्युअल हिलिंग प्रॅक्टिकल हे आपले उद्यापासून चालू होणार आहे. सो उद्याच्या पहाटे 4:15 वाजता अलार्म लावून ठेवा, 5चा जोडा, फ्रेश होऊन याच लिंकवर जॉईन करा. उद्या आपण या ऊर्जांची कनेक्ट होऊन आपल्या जीवनामध्ये संपूर्ण पॉझिटिव्हिटीचा अनुभव करणार आहे. लिंक सेम आहे, याच लिंकवर आपल्याला जॉईन करायचं आहे. ओके, सो थँक्यू, मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार.
दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू.